नमस्कार मित्रहो, आज मी तासगाव तालुक्यातील गव्हाण या आमच्या बहिणीच्या गावी आलेलो आहे। तर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलोय। इथे भरपूर थंडी आहे, कडाक्याची थंडी आहे। मला वाटतंय साधारण 8 ते 10 मध्ये टेम्परेचर असू शकतं, 8 ते 10 सेल्सिअस ही आहे। तर अशा कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी खरोखर मॉर्निंग वॉक करताना खूपच छान वाटतंय, मस्त वाटतंय। आणि सीताफळाची प्रसन्न असं वातावरण आहे, झाडं, निसर्गरम्य असं वातावरण आहे। जिकडे तिकडे आजूबाजूला हिरवीगार शेती, ऊसाची शेती आहे किंवा इतरही द्राक्षाच्या बागा वगैरे, हिरवगार वातावरण खूपच छान आहे। अगदी प्रदूषण फ्री वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय। ॲक्च्युली योगायोगानं नाताळची सुट्टी होती, त्यामुळे इकडे एका कार्यक्रमासाठी आमच्या या बहिणीच्या गावामध्ये गव्हाणमध्ये कार्यक्रमासाठी म्हणून मी आलो आणि त्यानिमित्तानं 1-2 दिवसाचा इथे मुक्काम झालेला आहे। आणि त्यानिमित्तानं सकाळी तर फिरण्यामध्ये खूपच छान वाटते, आनंद वाटतोय। तर असाच मी फिरत थोडंसं गावाच्या बाहेर एक साधारण अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक ही अत्यंत चांगली अशी शाळा माझ्या पाहण्यात आली। योगायोगानं आज संडे आहे, रविवार आहे, त्यामुळे मला खूप छान वाटलं। हे शाळेत आलो, मला माझी लहानपणची गावाकडची शाळा आठवली। या शाळेचं नाव आहे सेवाश्रम विद्यालय गव्हाण। 1970 साली स्थापन झालेली सुंदर शाळा आहे। तर शाळेचा हा परिसर वगैरे खूपच छान आहे आणि पटांगण भलं मोठं हे मुलांसाठी खेळायला। पाठीमागे खूप अशी बाग आहे, ज्या बागेमध्ये सीताफळाची, आंब्याची, पेरूची झाडं आहेत। खरोखर गावाकडच्या शाळामध्ये खरोखर किती चांगलं वाटतं, छान वातावरण आहे, प्रशस्त असं। अशा शाळा फार कमी पाहायला मिळतात शहराच्या ठिकाणी। या शाळेचं पण एक आगळं वेगळं सौंदर्य मला पाहताना खूप आनंद होते। मी पण एक शिक्षक आहे, त्यामुळे निश्चितच मला खूप छान वाटतंय। तर